पशुपालक मित्रांनो, आज आपण जिओमीटच्या मदतीने ज्या सध्याच्या परिस्थितीमधनं पशुपालक बांधव जात आहेत, दुधाचा उत्पादन खर्च वाढताच आहे आणि त्या मानाने अपेक्षित दर मिळत नाही. ही समस्या अनेक पशुपालकांनी आपल्याजवळ बोलून दाखवली आणि या विषयावर मार्गदर्शन करावं, जेणेकरून उत्पादन खर्च कसा कंट्रोलमध्ये आणता येईल आणि ते आणण्यासाठी नेमके कोणते-कोणते मार्ग आहेत याच्यावरती एक चर्चासत्र किंवा एक चर्चा व्हावी वेबिनारच्या माध्यमातून, अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी होती. आपण सध्या जीव गो समृद्धीच्या वतीने पशुपालक बांधवांसाठी चारा आणि चारा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावरती वेबिनार किंवा व्याख्यानमाला घेत आहोत. त्यातलं हे दुसरंच वेबिनार आहे. या वेबिनारमध्ये आपण चर्चा करणार आहोत, उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचा राजमार्ग पौष्टिक चारा या सदरातून जातो का किंवा जाऊ शकेल का? तर पशुपालक मित्रांनो, नक्कीच. कारण जर आपण महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही प्रगतशील दूध उत्पादकाचं बॅलन्स शीट पाहिलं, तर असं लक्षात येईल, की 50 ते 60% रेव्हेन्यू जो जनरेट होतोय त्यातला, हा केवळ पशुखाद्य या एका घटकावरती खर्च होत असतो आणि तो खर्च जर आपण कंट्रोलमध्ये आणू शकलो, परंतु तो खर्च कंट्रोलमध्ये आणताना आपल्याला प्रोडक्टिव्हिटी देखील मेंटेन करता आली पाहिजे आणि ती जर करायची असेल, खाद्यावरचा खर्च कमी करून, तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपली जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे आपल्या जनावरांची, ती आपल्याला कुठेतरी मेंटेन करण्यासाठी पौष्टिक आणि पचनीय चारा आपल्या जनावरांना द्यावा लागणार आहे. आणि हा पचनीय चारा जर आपल्याला द्यायचा असेल, तर नेमकं काय-काय करावं लागेल? चाऱ्याची पौष्टिकता म्हणजे काय? चाऱ्याची पचनीयता म्हणजे काय? हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. चारा या सदरामध्ये मी डॉक्टर सचिन यांना विनंती करेल, की एका दुभत्या गाईचं रेशन नेमकं काय असू शकतं आणि त्या रेशनमध्ये आपल्याला कोणते-कोणते घटक किती प्रमाणात घ्यावे लागतात आणि मग त्याचा खर्च साधारणतः किती असायला पाहिजे आणि कोणता घटक पौष्टिक घटक ॲड केल्यामुळं, पचनीय घटक ॲड केल्यामुळं खाद्यावरचा खर्च आपल्याला कमी करता येईल का? आणि तो जर कमी करता आला, तर मग आपला दुग्ध व्यवसायाची प्रोडक्टिव्हिटी टिकून राहील का? जनावरांच्या रोगप्रतिकार शक्तीवरती काही परिणाम होईल का? आणि ह्या सगळ्या गोष्टी जनावराचं पोट किंवा त्याचं जे काही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, ती नेमकी कशासाठी बनलेली आहे? आणि आपण जर दुग्ध व्यवसायामध्ये अत्यंत प्रगत अशी जी राष्ट्र आहेत, की जिथे ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, अमेरिका असेल किंवा युरोपियन कंट्रीज असतील, तेथील चराऊ कुरणं म्हणजे नेमकी काय भानगड असते? पाश्चर्स म्हणजे काय असतं? आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला नेमकं कुठल्या दिशेला येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये गेलं पाहिजे. कारण तात्पुरती सोल्युशन्स शोधण्यापेक्षा पर्मनंट सोल्युशन्स आपल्याला कशी शोधता येतील आणि ह्या सगळ्या जे काही रोड मॅप्स आहेत, हे चाऱ्याच्या किती जवळून जातात याबद्दल त्यांनी सांगावं. मला खात्री आहे, की Facebook लाईव्हच्या माध्यमातून त्याचनंतर हे रेकॉर्डेड सेशन जेव्हा YouTubeवर अपलोड होईल, त्यावेळी लाखो पशुपालकांना हे अत्यंत मदतीचं ठरणारं असं सेशन असणार आहे. कारण प्रत्येक पशुपालकाच्या अडचणी ह्याच विषयाच्या भोवती फिरताना आपण पाहत आलोय. तर मी डॉक्टर सचिन यांना विनंती करतो, की कृपया आपण या सेशनला सुरुवात करावी आणि आमच्या सगळ्या पशुपालक बांधवांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. पशुपालक मित्रांनो नमस्कार. खाद्यावरचा खर्च जसं सरांनी सांगितलं की 50 ते 60% हे आपण फक्त पेंडीसाठी डेअरीवाल्याला किंवा खाद्याच्या दुकानदाराला आपण देत असतो. आणि अशा वेळेस मग आपला जो काही उत्पन्न येणार आहे किंवा त्याच्यातून फायदा होणार आहे तो कमी होत जातो. जर याच्याबद्दल जर सगळं ताळमेळ ठेवून आपला फायदा वाढवायचा असेल आणि दुधावरचा दूध तयार करण्यासाठीचा जो खर्च आहे तो कमी करायचा असेल, तर एकमेव आणि एकमेव उपाय आहे तो म्हणजे चारा. आता हे नेमकी कसं आणि चाऱ्यावर कसं शिफ्ट होता येईल किंवा चारा कसा पौष्टिक चारा देऊन खाद्य कमी करता येईल आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला
त्याचं शास्त्र समजत नाही, दूध कसं तयार होतं ते समजत नाही, दुधासाठी कुठले घटक लागतात ते आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण ते घटक कुठून स्वस्तात देऊ शकतो हे आपल्याला कळणार नाही. तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवात आपण अशी करूया की दूध नेमकी काय आहे. मित्रांनो, जर दुधाचं जर आपण डिटेल जर सगळे बघितले, तर दूध पाणी आणि काही घन पदार्थ यांच्यापासून बनलेलं असतं. आता घन पदार्थामध्ये पुन्हा म्हणजे फॅट आणि एसएनएफ, सॉलिड नॉट फॅट, हे दोन प्रकार. शर्करा म्हणजे लॅक्टोज असतं, प्रथिने असतात म्हणजे प्रोटीन असतात, क्षार घटक म्हणजे मिनरल असतात आणि जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन्स असतात. तर मित्रांनो, दुधामध्ये जवळजवळ गाईचं जर दूध धरलं तर 87% पाणी असतं, 13% घनपदार्थ असतात. त्यामध्ये मित्रांनो आपण बघतो 3.5-4% आपली फॅट असते म्हणजे स्निग्धांश असतात आणि स्निग्धांश नसलेले घनपदार्थ जे सॉलिड नॉट फॅट आहेत, जे 8.5 ते 9% आपण आपल्याकडे एसएनएफ लागतो. 8 ते 8.5, 9 पर्यंत जास्तीत जास्त लागू शकतो. मग त्यामध्ये असतात शर्करा म्हणजे कार्बोहायड्रेट असतात, प्रोटीन असतात, मिनरल्स असतात आणि व्हिटॅमिन्स असतात. आता आपल्याला ह्या गोष्टी द्यायच्या आहेत. काय द्यायचे? दूध तयार करण्यासाठी फॅट द्यायचे, कार्बोहायड्रेट द्यायचे, प्रोटीन्स द्यायचे, मिनरल मिक्सचर म्हणजे मिनरल्स द्यायचे आणि व्हिटॅमिन्स द्यायचे. हे कुठून येतात? जनावरांच्या चाऱ्यामध्ये मित्रांनो, आपण मागच्या वेबिनारमध्ये बघितले की जनावरांच्या आहारामध्ये आपण 5 गोष्टींचा समावेश करतो. पाणी, हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य आणि क्षार घटक प्लस काही सप्लिमेंट्स. या 5 गोष्टींचा आपण जनावरांच्या आहारामध्ये समावेश करत असतो आणि त्यामधून मित्रांनो आपल्याला काय द्यायचं असतं? तर पाणी द्यायचंय, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट द्यायचे, ज्यामध्ये शर्करा आहेत, पिष्टमय पदार्थ आहेत आणि तंतुमय पदार्थ आहेत. त्याचबरोबर मित्रांनो प्रोटीन्स आहेत. प्रोटीनमध्ये सुद्धा सगळेच ट्रू प्रोटीन नसतात. जनावरांमध्ये नॉन प्रोटीन नायट्रोजन सोर्स सुद्धा काम करतात. रुमेन डिग्रेडेबल प्रोटीन असतात, अनडिग्रेडेबल रुमेन प्रोटीन असतात. त्याचबरोबर मित्रांनो, जे काही ट्रू प्रोटीन आहे त्यात काही बायपास प्रोटीन असतात. त्याच पद्धतीने स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट सुद्धा असतात. यामध्ये आपण कोटीपोटात पचन होणारी फॅट आणि बायपास फॅट असे 2 प्रकार असू शकतात आणि काही क्षार घटक असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आहारामधून हे सगळे पदार्थ मिळणार आहे. ह्या पदार्थांमधून आपल्या जनावरांचं दूध तयार होणार आहे. पण मग हे जर तयार व्हायचं असेल तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्यायची आपल्याला की आपण ज्यावेळेस पशुखाद्य देतो त्यावेळेस त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पचनीय पदार्थ असतात. खूप सारे त्याच्यात कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात जे सहज पचतात आणि त्यापासून जनावरांना दूध तयार करायला शक्ती मिळते. दूध तयार करण्यासाठी लागणारे सगळे घटक मिळतात. परंतु मित्रांनो, हे घटक आपल्याला इकडे हिरव्या चाऱ्यातून सुद्धा मिळत असतात, सुक्या चाऱ्यातून सुद्धा मिळत असतात. तर मग जर आपण खर्चाचा विचार केला, त्याचा कॉस्टिंगचा विचार केला, तर मित्रांनो पाण्यामधून आपल्याला फक्त पाणीच मिळणार आहे. हिरवा चारा जर घेतला तर हिरव्या चाऱ्यामध्ये आपल्याला जवळ-जवळ 80% पाणी आणि उरलेले 20% आपल्याला सॉलिड मिळणार आहेत. त्याच्यातून ड्राय मॅटर मिळणार आहे. या ड्राय मॅटरमध्ये आपल्याला काय मिळणार आहे मित्रांनो? तर कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि मिनरल्स मिळणार आहे. यामध्ये जर आपण विचार केला हिरव्या चाऱ्याच्या बाबतीत, तर तिथे विद्राव्य शर्करा आणि पिष्टमय पदार्थ जास्त असतात. प्रोटीन सुद्धा खूप चांगले असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन्स भरपूर असतात हिरव्या चाऱ्यामध्ये. सुक्या चाऱ्यामध्ये मित्रांनो पाणी कमी असते. जवळ-जवळ 80% ते ड्राय मॅटर असते. 10 ते 15, 20% पर्यंतच पाणी असतं. त्यानंतर तिथं मित्रांनो कर्बोदके जे आहेत, डायजेस्टिबल कार्बोहायड्रेट ते खूप कमी असतात सुक्या चाऱ्यामध्ये. पण तिथे डायजेस्टिबल फायबर असतात मोठ्या प्रमाणावर. त्याचबरोबर मित्रांनो तिथं प्रोटीन्सचं प्रमाण कमी असू शकतं. तिथे फॅट सुद्धा कमी असतं. क्षार घटक भरपूर मिळतील सुक्या चाऱ्यातून. परंतु आपल्याला सुक्या चाऱ्यामधून व्हिटॅमिन्स कमी मिळतात. पशुखाद्यामध्ये मित्रांनो सगळे प्रकार टाकलेले असतात. कार्बोहायड्रेट असतात, प्रोटीन असतात, फॅट असते, मिनरल्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, काही पचन सुधारणारे घटक सुद्धा असतात आणि क्षार घटक किंवा मिनरल मिक्सचरमधून आपण मिनरल्स देत असतो. तर इथे जर आपण पूर्ण विचार केला तर आपल्या ध्यानात येईल मित्रांनो, इथे सगळ्यात सहज पाचणारे आणि सगळ्यात स्वस्त असणारे जे काही घटक मिळणार आहेत, ती हिरव्या चाऱ्यातून मिळणार आहेत. मग आपण
पशुखाद्यावरचा जर खर्च कमी करायचा असेल, तर हिरव्या चाऱ्याकडं आणि तो सुद्धा पौष्टिक हिरवा चारा, योग्य योग्य स्टेजचा हिरवा चारा आपण कापणी करून जनावरांना आपल्या आहारामध्ये वापरला पाहिजे. मित्रांनो, जनावरांचं जे कोठीपोट आहे, तर ह्या कोठीपोटामध्ये खास एक रचना आहे, जी म्हणजे इतर कुठलेही प्राणी पचवू शकत नाही. जसं मनुष्य प्राणी आहे, ज्याचं सिंपल स्टमक आहे, घोडा आहे, इतर जे काही प्राणी आहेत, त्यांना तंतुमय पदार्थ किंवा फायबर डायजेशनची कॅपॅसिटी खूप कमी आहे. आपण ते जास्त प्रमाणात पचवू शकत नाही. परंतु जे रुमिनंट्स आहेत, ज्यांच्या रवंथ करण्याची प्रक्रिया चालते, जिथे किण्वन प्रक्रिया होते त्यांच्या पोटामध्ये, तिथे मोठ्या प्रमाणावर डायजेस्टिबल जे फायबर आहेत, ते पचवल्या जाऊ शकतात आणि पृथ्वी तलावर हे रवंथ करणारे जे प्राणी आहेत, जसं शेळी, मेंढी असेल, गाय आहे, म्हैस आहे, अ, उंट आहेत. तर ह्या पद्धतीने जे काही प्राणी आहेत, तेच फक्त हा तंतुमय पदार्थ असलेला चारा पचवू शकतात आणि त्याच्यापासून दूध निर्मिती करू शकतात, मांस निर्मिती करू शकतात. तर मग यांच्याकडे जी खास कॅपॅसिटी दिलेली आहे, ही फायबर डायजेशनची, ती जास्तीत जास्त आपण वापरली पाहिजे. त्यांच्याकडे आणखी नॉन प्रोटीन नायट्रोजन सोर्स जे आहेत, त्याचा जास्तीत जास्त वापर करायची सोय दिलेली आहे. तर ह्या पद्धतीने मित्रांनो, म्हणजे चाऱ्यामध्ये नायट्रेटच्या स्वरूपात जरी नायट्रोजन असेल कमी प्रमाणात, तर तो सुद्धा प्रोटीनमध्ये कन्व्हर्ट करण्याची क्षमता जनावरांमध्ये आहे. कारण तिथे त्यांच्या कोठीपोटामध्ये जनावर स्वतः पचन करत नसतं, तर पोटामध्ये जे लाखो, करोडो यीस्ट असतात, म्हणजे एकपेशीय बुरशी आहे, जे काही बॅक्टेरिया आहेत, प्रोटोझोआ आहेत, हे सगळे त्या चाऱ्यावर काम करत असतात. वेगवेगळे एन्झाईम सोडत असतात. तिथे या सगळ्या तंतुमय पदार्थाचं, वेगवेगळ्या अ, अन्न घटकांचं ब्रेकडाउन केलं जातं. त्यापासून काही व्होलटाईल फॅटी ॲसिड निर्माण होतात. ते तिथल्या तिथे शोषल्या जातात. त्यापासून जनावराला एनर्जी मिळते. जे काही प्रोटीन्स आहेत, ते नव्याने एकपेशीय ज्या बॅक्टेरिया आहेत, यांच्यामध्ये प्रोटीन साठवले जातात. काही नवीन तयार केले जातात. त्याचबरोबर व्हिटॅमिन्स काही सिंथेसिस तिथं होतं. बी बी कॉम्प्लेक्स जे व्हिटॅमिन आहेत, ते जनावरांच्या पोटामध्ये तयार होतात. मित्रांनो, जे लोकं नॉन-व्हेज खात नाहीत, जे मांस खात नाहीत, प्राणीजन्य पदार्थ खात नाहीत, जे दही खात नाहीत, जिथे लॅक्टोबॅसिलस काम करत असतात, त्या लोकांना बी कॉम्प्लेक्स, त्यातल्या त्यात खास करून व्हिटॅमिन B12ची आपल्याला क कमतरता किंवा तिथे अ, त्यांच्या शरीरात कमतरता निर्माण झालेली दिसून येते. तर अशा प्रकारचं खूप साऱ्या गोष्टी जनावर ह्या पोटातल्या वेगवेगळ्या जीवाणू, बुरशींच्या आणि त्या प्रोटोझोअनच्या माध्यमात अ, त्यांच्या मार्फत हे सगळं बनवत असतं आणि त्यामधून मित्रांनो जनावरांच्या दूध निर्मितीसाठी काही घटक मिळत असतात. ते कसे मिळतात आता बघूया. मित्रांनो, पाणी सरळ जनावरांना पाणी मिळतं. आता कर्बोदके जे कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यातल्या विद्राव्य शर्करा म्हणजे सोल्युबल शुगर जे आहेत, त्या कोटीपोटातले जे सूक्ष्मजीव आहेत, त्यांना ऊर्जा देतात. त्याचबरोबर काही शर्करा ज्या आहेत, त्या डायरेक्ट रक्तात शोषल्या जातात. जे पिष्टमय पदार्थ आहे, स्टार्च आहे, म्हणजे कुठले मित्रांनो, जे दाण्यामध्ये जे आत पीठ असतं, त्याचबरोबर आपण जर काही कंदमुळे खाऊ घालणार असतो, बटाटा असेल, बीट असेल, गाजर असेल, तर यांच्यामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतात. त्याच्यापासून मित्रांनो प्रोपियोनिक ॲसिड तयार होतं जास्त प्रमाणात. इतर व्होलटाईल फॅटी ॲसिड पण तयार होतात, परंतु जास्तीत जास्त प्रोपियोनिक ॲसिड तयार होतं. तंतुमय पदार्थ जे आहेत, त्यांच्यापासून ॲसिटिक ॲसिड तयार होतं. जे फायबर डायजेस्ट होतात, त्यापासून ॲसिटिक ॲसिड तयार होतं. त्यानंतर मित्रांनो जे प्रोटीन्स आहेत, बऱ्यापैकी प्रोटीनचं तिथे रुमेनमध्ये ब्रेकडाउन होतं आणि त्याचं अमायनो ॲसिडमध्ये रूपांतर होतं. हे अमायनो ॲसिड बॅक्टेरियामार्फत त्यांचे बॅक्टेरियल प्रोटीन तयार करण्यासाठी वापरले जातात आणि नंतर ह्या बॅक्टेरिया ज्यावेळेस पुढे चौथ्या टप्प्यात जातात, अबोमॅझममध्ये आणि इंटेस्टाईनमध्ये जातात. तिथे त्या मारल्या जातात, पचवल्या जातात आणि त्याच्यातून मग जनावराला वेगवेगळे प्रोटीन्स, फॅट आणि काही जीवनसत्वे मिळत असतात. स्निग्ध पदार्थ मित्रांनो, जी फॅट आहे, तर रुमेनमध्ये साधारण एकूण ड्राय मॅटरच्या 3 ते 4% पर्यंत फॅट तिथे वितळून वापरल्या जाऊ शकते डायरेक्ट बॅक्टेरियामार्फत आणि उरलेली जी काय आहे ती बायपास होत असते. तर किंवा काही ज्या फॅट आहेत त्या रुमेनमध्ये ते ब्रेकडाउन होत नाहीत. त्या पुढे पाठवल्या जातात
आणि त्याच्यापासून ट्रायग्लिसराइड्स जनावरांना मिळत असतात. क्षार घटक आणि व्हिटॅमिन्स जे सप्लिमेंट करतो आपण, ते एकतर रुमेनमध्ये वापरले जातात बॅक्टेरियासाठी, आणि तसेच ते आतड्यामध्ये जाऊन सुद्धा त्यापासून ते रक्तामध्ये शोषले जातात. तर आता इथं आपल्या ध्यानात येतंय मित्रांनो, की कशापासून काय मिळतंय जनावरांना. आता हे सगळे घटक जे आहेत ते चाऱ्यामध्ये आहेत. त्यातल्या त्यात सगळ्यात स्वस्त चारा हा हिरवा चारा आहे. म्हणजे जास्तीत जास्त जर आपण हिरवा चारा देऊ शकलो, सुका चारा देऊ शकलो पौष्टिक, तर हे सगळे घटक मिळणार आहे. आपल्याला पशुखाद्यावर डिपेंड राहण्याची किंवा जास्त पशुखाद्य खाऊ घालून दूध काढण्याची गरज नाही. परंतु त्याला पर्याय एकच आहे, की आपण पशुखाद्यामधून जे काही घटक मिळणार होते, मित्रांनो पशुखाद्य घ्या, हिरवा चारा घ्या, सुका चारा घ्या, या तिन्हीमधून हेच घटक मिळणार आहे. पाणी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि मिनरल्स. यापेक्षा वेगळं काहीही मिळत नाही. कुठलाही चारा घ्या, कुठलंही पशुखाद्य घ्या, यातून हेच घटक फायनली मिळणार आहेत. रुमेनमध्ये गेल्यानंतर त्याच्यात जे काही डायजेशन होणार, जे फर्मेंटेशन होणार, त्यामधून फक्त एवढेच घटक बाहेर पडणार आहे. आणि शेवटी रक्तामध्ये किंवा जनावराला ऊर्जा मिळणार आहे, प्रोपॅनिक ॲसिड मिळणार आहे, ॲसिटिक ॲसिड मिळणार आहे, अमायनो ॲसिड मिळणार आहे, ट्रायग्लिसराइड, नंतर जनावर दूध तयार करणार. ते कसं तयार होतं आपण बघूया. आता बघा, चारा आहे. चाऱ्यामधून पाणी गेलं किंवा जनावरांनी पाणी पिलं, हे कोठी पोटामध्ये जाईल. नंतर रक्तात सुद्धा तसंच पाणी येतं आणि दुधामध्ये सुद्धा तेच पाणी येतं. फक्त शोषून फिल्टर होऊन ते पुढे-पुढे जात राहतं. मित्रांनो, पाणी आपल्याला डायरेक्ट पाण्यातून मिळतं, हिरव्या चाऱ्यातून मिळतं, सुक्या चाऱ्यात आणि पशुखाद्यामध्ये ते 10 ते 15% असतं. अशा पद्धतीने पाणी सगळ्या ठिकाणी त्याचं फक्त शोषण होतं. ते शोषलं जातं आणि पुढे ढकललं जातं. पाणी पिलं, कोठी पोटात आलं, तिथून रक्तात गेलं, रक्तातून दुधात गेलं. आता दुसरे पदार्थ बघूया मित्रांनो. जे सेल्युलोज आहे, फायबर आहे, जे डायजेस्टिबल फायबर आहेत, त्याचे कोठी पोटामध्ये ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं. ते कोठी पोटातून असंचं असं रक्तामध्ये शोषलं जातं ॲज अ ॲसिटिक ॲसिड, आणि नंतर मग त्या ॲसिटिक ॲसिडचं स्निग्धांश किंवा फॅट आहे दुधामधलं, ते बनवण्यासाठी वापर होतो. मित्रांनो, इथं आपण बघू शकतो, की जो फायबर आहे, डायजेस्टिबल फायबर आहे, तो हिरव्या चाऱ्यात भरपूर असतो. सुक्या चाऱ्यात असतो, पण तो डायजेस्टिबल कमी असतो. आणि काही प्रमाणात जो फायबर आहे, तो पशुखाद्यामध्ये सुद्धा असतो. मग आपली जी फॅट बनवायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला सुक्या चाऱ्यात आणि हिरव्या चाऱ्यात खूप चांगले डायजेस्टिबल फायबर द्यावं लागते. मित्रांनो, फक्त पशुखाद्यातील जी काही फॅट आहे, त्याच्यावर डिपेंड राहून आपल्याला जमणार नाही. आपल्याला खूप चांगले डायजेस्टिबल फायबर द्यावे लागणार आहेत आणि ते आपल्याला सहज हिरव्या चाऱ्यातून आणि सुक्या चाऱ्यातून देता येतील. त्यानंतर मित्रांनो, जे कार्बोहायड्रेटचे उरलेले पदार्थ आहे, जे विरघळणारी साखर आहे किंवा शर्करा आहे आणि पिष्टमय पदार्थ, मी जे काही म्हटलं धान्यामध्ये पीठ आहे, मक्याचे दाणे असतील किंवा कुठलाही दाणा, तो चाऱ्यातून येऊ द्या किंवा पशुखाद्यामधून येऊ द्या, जे पीठ येणार आहे त्याच्यापासून बनणार आहे मित्रांनो प्रोपॅनिक ॲसिड. प्रोपॅनिक ॲसिड ॲब्सॉर्ब होणार, रक्तामध्ये जाऊन त्याचं ग्लुकोज होणार आणि ग्लुकोजचं पुढे जाऊन मित्रांनो दुधामध्ये लॅक्टोज होणार. मित्रांनो, इथं ध्यानात घ्या, दुधाचं प्रमाण जनावरांनी दूध किती द्यावं हे डिपेंड आहे लॅक्टोजवर. कारण प्रति लिटर दुधामध्ये लॅक्टोज किती असावं हे फिक्स आहे. लॅक्टोज कधीही त्या जनावराचा बदलत नाही. फॅट बदलते, एस-एन-एफ बदलतो, म्हणजे प्रोटीन बदलतात, फॅट बदलते, पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं, परंतु लॅक्टोजचं प्रमाण त्या जनावरामध्ये कधीही कमी जादा होत नाही. जर लॅक्टोज कमी तयार झाला तर एकूण दूधच कमी तयार होतं. परंतु लॅक्टोज कमी झाला म्हणून कमी लॅक्टोजचं जनावर दूध कधीही तयार करत नाही. जर दुधामध्ये 3% लॅक्टोज असेल एखाद्या गाईच्या, तर ती आणि 30 ग्रॅम लॅक्टोज तयार झालं तर 10 लिटर दूध तयार होतं. तिथे 33 ग्रॅम जर लॅक्टोज तयार झालं तर 11 लिटर दूध तयार होईल. पण तिथं जर 27 ग्रॅम लॅक्टोज तयार झालं तर मग मित्रांनो तिथे 9 लिटर दूध तयार होईल. जनावर म्हणणार नाही किंवा जनावराकडे ती सिस्टीम नाही की कमी लॅक्टोज असलेलं दूध आपण तयार करू. जरी लॅक्टोज कमी तयार झाला म्हणून आपण 3% ऐवजी 2.7% असलेलंच दूध तयार करू, असं कधीही होत नाही. म्हणून आपण बघतो ज्यावेळेस आपण मका भरडा खाऊ घालतो जनावरांना किंवा कंस असलेले मकाचा मुरघास असेल, कंस असलेले मका असेल, चांगल्या प्रतीचं
चिकात दाणे आलेले किंवा हुरड्यात आलेलं आपण कडवळ खाऊ घातलं जनावरांना तर लगेच दूध वाढलेलं दिसतं. मित्रांनो, बऱ्यापैकी वेळेस आपण बघतो की पशुखाद्यामध्ये मक्याचं पीठ जे आहे, मक्याचा भरडा आहे, ते दूध वाढवण्यासाठी वापरला जातो. कारण इथे डायरेक्ट त्याच्यापासून ग्लुकोज मिळतं, ग्लुकोजपासून आपल्याला लॅक्टोज तयार होतो आणि दुधाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मित्रांनो, त्यासाठी खूप चांगले डायजेस्टिबल पिष्टमय पदार्थ आणि साखर सुद्धा म्हणजे शर्करा आहे ती जाणं गरजेचं आहे. परंतु मित्रांनो, पिष्टमय पदार्थ धान्यातले किंवा डायरेक्ट शर्करा म्हणजे जसं आपण मोलॅसिस वापरणार आहोत किंवा आपण लिक्विड कॅल्शियम वापरतो. मित्रांनो, लिक्विड कॅल्शियमचा बेस हा शुगर सिरप असतो. ते दिल्यानंतर आपल्या जनावराचं दूध आपल्याला वाढलेलं दिसतं, परंतु ते त्यातल्या कॅल्शियममुळे वाढत नसतं. तर त्यामध्ये जो बेस वापरला असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथे ग्लुकोज देत असतं जनावरांना आणि त्यामुळे त्यांचं दूध वाढत असतं. तर मग मित्रांनो, इथे हे जे काही शर्करा द्यायच्या, पिष्टमय पदार्थ द्यायचे, हे स्वस्तात दिले पाहिजे. हे महागातले द्यायला नको. मोलॅसिस आहे, तर ते सुद्धा आपण जनावरांना दिलं तर त्याचं दूध वाढू शकतं. परंतु ते सुद्धा महागातलं आहे. ते सहज उपलब्ध नाही. तर आपल्याकडे उपलब्ध काय आहे? ते हिरवा चारा आहे, सुका चारा आहे. प्रोटीन आहेत मित्रांनो. प्रोटीनचं काय होतं? ब्रेकडाऊन होतं, अमायनो ॲसिडमध्ये रूपांतर होतं. हे अमायनो ॲसिड रक्तामध्ये येतात आणि त्याच्यापासून दुधातले प्रोटीन्स तयार होतात. तर मग मित्रांनो, हे जे काही अमायनो ॲसिड तयार होणार आहे, तर मित्रांनो ह्या अमायनो ॲसिडसाठी चाऱ्यामध्ये प्रोटीन चांगले पाहिजे. जर हे प्रोटीन चाऱ्यामध्ये नसतील, तर मग आपल्याला ते पशुखाद्यातून द्यावं लागतं. तर दुधातील जे काही घटक होते ते बघत होतो मित्रांनो आपण. दुधामध्ये पाणी, घनपदार्थ, पाणी जवळ-जवळ असतं 87%, त्यातले उरलेले 13% जे आहे ते फॅट आणि एस-एन-एफ असतं. एस-एन-एफमध्ये लॅक्टोज असतं, प्रोटीन असतं, एक क्षार घटक असतात, जीवनसत्व असतं. म्हणजे हे आपल्याला द्यायचं आहे. आपण हे कुठून देतो? तर पाण्यातून देतो, हिरव्या चाऱ्यातून देतो, सुक्या चाऱ्यातून देतो, पशुखाद्यातून देतो आणि क्षार घटकातून देतो. या गोष्टीतून आपण मित्रांनो अ, हे सगळं आपण देत असतो आणि हे स्वस्तात द्यायचंय आणि या सगळ्यातून फायनली जनावराला काय मिळत असतं? तर जनावराला मिळत असतं, पाणी मिळतं, म्हणजे आपण हे 5ही घटक दिले, तर फायनली त्याचं शेवट होत असतो पाणी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि जे मिनरल आहेत आणि व्हिटॅमिन्स. ह्या 5-7 गोष्टींमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं. तर त्यानंतर मित्रांनो, आता जर आपण बघितलं, तर इथे आपल्याला म्हणजे हे जे काही पुन्हा हे जे काही 5-7 हे मिळणार आहेत, घटक मिळणार आहे, त्याच्यापासून परत फायनली काही प्रॉडक्ट मिळणार आहे, जे आपल्याला दूध निर्मितीसाठी किंवा जनावरांच्या शरीरासाठी किंवा जनावरांच्या मांस निर्मितीसाठी आपण वापरत असतो. हे कोटीपोटातून पुढे मिळत असतं. पाण्यातून पाणीच मिळतंय. कार्बोहायड्रेटमधून जे सूक्ष्मजीव आहेत, त्यांना ऊर्जा मिळते, प्रोपॅनिक ॲसिड मिळतं, ॲसिटिक ॲसिड मिळतं तंतुमय पदार्थांमधून. प्रोटीन्स आहेत त्याच्यापासून अमायनो ॲसिड मिळतात, स्निग्ध पदार्थ जे आहेत त्यामधून ट्रायग्लिसराईड मिळतात. त्यानंतर मित्रांनो आपण ही स्लाईड चर्चा करत होतो, की चारा दिला तर त्याचं पोटी पोटात काय होतं, त्याच्यातून रक्तात काय शोषलं जातं आणि त्याच्यातून दुधात काय येतं. हे जे 4 गोष्टी समजून घ्यायच्या आपल्याला. चारा, चाऱ्यातून काय मिळणार आहे, पोटी पोटात काय जाणार आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यातून रक्तात काय येणार आहे, दुधात काय येणार आहे. हे जर कळलं आपल्याला, तर मग आपल्याला हे होईल. ओके. सो आता स्लाईड चेंज होत असेल, आपल्याला दिसत असेल असं मला वाटतंय. आपण सुरू करूया. खूप महत्वाचा विषय आहे, थोडा वेळ गेला आपला. मित्रांनो, कुठलीही गोष्ट जनावर खातं किंवा पितं ते कोठी पोटात जातंय. नंतर त्याच्यातून काही त्याचं फर्मेंटेशन होऊन ते रक्तामध्ये येतं आणि रक्तामधून दुधामध्ये जातं. आता पाणी जर पिलं जनावर तर ते कोठी पोटात पाणीच असतं. त्याच्यातून रक्तात सुद्धा पाणी शोषलं जातं आणि दुधात सुद्धा पाणीच येतं. त्याच्यावर कुठलाही बदल होत नसतो. तंतुमय पदार्थ जे आहे, डायजेस्टिबल फायबर जे सेल्युलोज जे आहे, त्याच्यापासून मित्रांनो कोठी पोटामध्ये ॲसिटिक ॲसिड तयार होतं, जे व्होलॅटाइल फॅटी ॲसिडचा एक प्रकार आहे. त्यानंतर रक्तामध्ये सुद्धा आपल्याला ॲसिटिक ॲसिडच येतं आणि त्यानंतर मित्रांनो त्याचं दुधामध्ये
स्निग्धांश किंवा फॅटमध्ये रूपांतर होतं. तर अशा पद्धतीने तंतुमय पदार्थ किंवा डायजेस्टिबल फायबरचं महत्व आहे दूध निर्मितीमध्ये. त्यानंतर मित्रांनो शर्करा किंवा पिष्टमय पदार्थ जे आहेत त्यापासून मित्रांनो प्रोपॅनिक ऍसिड कोटी पोटात तयार होतं. हे सुद्धा व्हॉलेटाईल फॅटी ऍसिड आहे. मित्रांनो जे सिंपल शुगर आहेत किंवा पिष्टमय पदार्थ जसं मी अगोदर सांगितलं की जे पीठ आहे किंवा धान्यामधलं जे आतले स्टार्च आहे त्याच्यापासून प्रोपॅनिक ऍसिड तयार होतं. त्याचं रक्तामध्ये ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं म्हणजे लिव्हरमध्ये जाऊन येऊन आणि नंतर ते दुधामध्ये येताना दुधातल्या कासेतल्या ज्या पेशी आहेत त्या त्याला लॅक्टोजमध्ये कन्वर्ट करतात. लॅक्टोज बद्दल मित्रांनो सांगत होतो की लॅक्टोज जे आहे तर लॅक्टोज हे दुधामध्ये कधीही बदलत नाही. एखाद्या जनावराच्या दुधामध्ये 3% जर लॅक्टोज असेल तर कायमस्वरूपी त्याच्या दुधामध्ये 3%च लॅक्टोज असतं. जर लॅक्टोजचं उत्पादन वाढलं तर मग मित्रांनो आपल्याला तिथे दुधाचं उत्पन्न वाढलेलं दिसतं. मी मगाशी जसं सांगितलं की जर आपण मका भरडा खाऊ घातला, कणस असलेली मका खाऊ घातली, मुरघास खाऊ घातला चांगल्या क्वालिटीचा, चांगले हुरड्यात आलेले कणसाची कडवळ खाऊ घातलं किंवा त्याचं कणसाचा म्हणजे त्या कडवळाचं आपण मुरघास करून खाऊ घातलं तर आपल्या जनावराचं दूध वाढलेलं दिसतं. का? तर कारण इथे आपल्याला पिष्टमय पदार्थ जातात, सिंपल शुगर जातात, प्रोपॅनिक ऍसिड पासून ग्लुकोज तयार होऊन त्यापासून लॅक्टोज तयार होतं आणि जेवढं जास्त लॅक्टोज तयार होईल तेवढं जास्त दूध तयार होतं. मित्रांनो त्यानंतर जे प्रोटीन्स आहेत त्याच्यापासून अमायनो ऍसिड तयार होतात. हे बॅक्टेरियल फॉर्ममध्ये तयार होतात. बॅक्टेरिया पोटाच्या चौथ्या कप्प्यात आणि आतड्यात जाऊन पचल्या जातात म्हणजे आणि नंतर त्यापासून रक्तामध्ये अमायनो ऍसिड येतात आणि ते दुधामध्ये प्रोटीन्स म्हणून जातात. फॅट जे आहे त्या रुमेनमध्ये जास्त काही त्याच्याबद्दल काम केलं जात नाही. ते फॅट नंतर कोटीपोटातून पुढे जाऊन आतड्यामध्ये जाते. तिथे त्याचं ट्रायग्लिसराईडमध्ये रूपांतर होतं. तिथले जे काही पाचक पदार्थ आहेत त्यांच्यापासून आणि नंतर आपल्याला दुधामध्ये फॅट वाढलेले दिसून येते. तर मित्रांनो आपण अनेक वेळेस बघतो की फॅट वाढत नसेल तर आपण बायपास फॅट दिले तर आपल्या दुधाचं फॅट वाढलेलं दिसतं. किंवा जर आपण तेल असलेल्या गोष्टी किंवा तसे काही सोयाबीनचा भरडा असेल किंवा नंतर आपण एखादं पेंड असेल, शेंगदाणा पेंड असेल, सरकी पेंड असेल हे दिल्यानंतर आपलं फॅट वाढलेलं दिसते. कारण त्यामध्ये फॅट असते आणि ती पचन होऊन तशीच तशी नंतर ट्रायग्लिसराईडच्या स्वरूपात दुधामध्ये येत असते. तर मित्रांनो ह्या गोष्टी आहेत. स्लाइड चेंज झालेली असेल तर कृपया मला ज्यांनी व्हॉट्सअप केलं त्यांनी कोणीतरी एकाने मला त्याची प्रकार ही स्लाइड दिसते तरी कृपया मला मेसेज किंवा व्हॉट्सअप करा. तर मित्रांनो आता आपण बघितलं की फक्त पशुखाद्यातूनच हे सगळे घटक मिळतात असं नाही, ते आपल्या चाऱ्यातून सुद्धा मिळतात. चाऱ्यामध्ये आपल्याला खूप ओके सो प्रेझेंटेशन मोड काम करत नाहीये. तर मित्रांनो आपण इथून बघू शकतोय. आता मला वाटते आपल्याला 7वी स्लाइड दिसत असेल. तर ह्या 7व्या हा चारा पिकाचे प्रकार आता हे दिसतंय मित्रांनो. ओके ठीक आहे मी प्रेझेंटेशन मोड मध्ये जात नाही असं घेऊ आपण. आता दिसतंय तुम्हाला. ओके मला आता परत मेसेज करा. चल एकदल चारा पिके, द्विदल चारा पिके, गवती झाडपाला आणि अपारंपरिक चारा पिके अशा पद्धतीने आपण चाऱ्याबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो पशुखाद्यातून चाऱ्यातून सगळीकडून आपल्याला 4-5च गोष्टी मिळणार आहेत. पाणी मिळणार आहे, त्यानंतर आपल्याला पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत, त्यानंतर आपल्याला फॅट मिळणार आहे आणि आपल्याला क्षार घटक मिळणार आहे. तर मित्रांनो चाऱ्यामध्ये जे काही प्रकार आहे अगोदर ते समजून घेतले आणि कुठल्या चाऱ्यातून काय मिळतं, आपल्या जनावरांची गरज किती आहे आणि ती कशा पद्धतीने आपण देऊ शकतो ह्या जर गोष्टी आपण बघितल्या आणि त्या समजून घेतल्या तर देणं सहज शक्य होतं. आता मित्रांनो आपण काय होतं की प्रत्येक वेळेस जनावरांचं दूध वाढवण्यासाठी पशुखाद्य किंवा जे काही सप्लिमेंट आहेत त्याच्यावर डिपेंड राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यामुळे मित्रांनो आपलं प्रोडक्शन कॉस्ट वाढत जाते. मागची स्लाइड जर आपल्याला व्यवस्थित समजली असेल, मी लागलं तर ती पुन्हा एकदा घेतो मित्रांनो. आपण याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. थोडा नंतर शांततेत त्याचा अभ्यास करा. हे जर आपल्या ध्यानात आलं तर नंतर आपल्याला चारा नियोजन करणं खूप सोपं जाणार आहे. तर चाऱ्याचे प्रकार मित्रांनो एकदल चारा. एकदल चाऱ्यात काय येतं? मका येते, कडवळ येते, बाजरी येते, सातू, गहू हे आहेत एकदल चारा पिके. एकदल चारा पिकांचं महत्व काय की यामध्ये
खूप चांगले डायजेस्टिबल फायबर आहेत. यामध्ये खूप भरपूर सारी एनर्जी आहे. याला दाणे येतात, याला कणीस येतं. याच्या अ, खोडामध्ये, पानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला शुगर असते. जर आपण बघितलं मका, त्यातले जर आपण अ, कंस बघितले तर त्यात खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी आहे. कडवळ मित्रांनो, कडवळाचे असे सुद्धा आता वाण आपल्याला बाजारात अवेलेबल आहेत, की ज्याचा आपण रस काढून ऊसाच्या रसासारखा रस पिऊ शकतो. इतकं गोड कडवळाचा सुद्धा रस निघतो. बाजरी आहे. बाजरी मित्रांनो खूप सहज पचणारी आहे. तर ती सुद्धा आपल्याकडं म्हणजे त्यातले जे फायबर आहेत ते सहज पचतात. तर आपण बघू शकतो मित्रांनो, की कडवळाची जी वैरण होते, वाळलेलं ज्वारी आहे, ती सहज पचत नाही किंवा ती खूप दिवस आपण टिकवून ठेवू शकतो. परंतु बाजरी जर बघितली आपण, जास्त दिवस साठवता सुद्धा येत नाही. कारण त्यातले फायबर जे आहेत ते खूप म्हणजे सहज पचणारे आहेत, नाजूक आहेत. सातू आहे, गहू आहे, याच्यातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सहज एनर्जी आणि डायजेस्टिबल फायबर भेटतात. हे झाली एकदल चारा पिके. द्विदल चारा पिके जी आहेत, लसूण घास आहे, बरशिम आहे, चवळी आहे, दशरथ घास आहे. तर मग मित्रांनो, याच्यामधून काय मिळणार आहे आपल्याला? तर द्विदल चाऱ्यामधून मिळतं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स. ओके. आपल्याला काय मिळणार आहे? खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळणार आहेत द्विदल चाऱ्यामधून. त्याचबरोबर त्यामध्ये असे काही आपण तेलवर्गीय सुद्धा वनस्पती असतात, की ज्याच्या बियामधून आपल्याला तेल मिळू शकेल. द्विदल चारा पिकामध्ये खास करून आपण वापरतो लसूण घास, बरशिम, चवळी आणि दशरथ. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रोटीन्स तर मिळतातच, पण त्याबरोबर मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स पण मिळतात. व्हिटॅमिन ई सारखा जो घटक आहे, जो खूप गरजेचा असतो जनावरांच्या एकूण आरोग्यासाठी, तो आपल्याला द्विदल चाऱ्यातून मिळतो. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला कॅल्शियम मिळतं. तर मित्रांनो, याच्यासाठी द्विदल चारा सुद्धा खूप गरजेचा आहे. त्यानंतर मित्रांनो, गवत हायब्रिड नेपर असेल, रायग्रास असेल, मार्वेल असेल, गिनिया गवत असेल, असे खूप सारे गवत सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. परंतु गवताचा वापर हा मित्रांनो अजिबात जनावरांच्या दूध उत्पन्नासाठी करायचा नाही. गवत जर वापरायची असतील आपल्याला, तर ती फक्त आणि फक्त जनावरांचं पोट भरण्यासाठी, जर गरज म्हणून आपण वापरायची आहे. यातलं जर रायग्रास सारखं गवत आहे, ते खूप डायजेस्टिबल आहे, त्यात प्रोटीन भरपूर आहे, ते आपण वापरू शकतो. मार्वेलमध्ये सुद्धा त्यात डायजेस्टिबल फायबर चांगले, खूप बारीक काडी असते, ती सहज पचल्या जाते. गिनिया गवत आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने तो कुठल्याही परिस्थितीत तग धरून राहू शकतं. परंतु ते आणि हायब्रिड नेपियर याचा प्रोडक्शनसाठी वापर होऊ शकत नाही. परंतु रायग्रास आणि मार्वेल याचा प्रोडक्शनसाठी आपण नक्कीच वापर करू शकतो. झाडपाला आणि अपारंपरिक चारा पिके जी आहेत, त्याचा आपण आज विचार करणार नाहीत मित्रांनो. आपण फक्त चाऱ्यावर फोकस करूया. एकदल चारा, एकदल चाऱ्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए सारखं व्हिटॅमिन मिळणार आहे. द्विदल चारा आहे, त्यात व्हिटॅमिन ई मिळणार आहे. गवत आहेत, त्याच्यातून आपल्याला पोट भरण्यासाठी वापर करणार आहोत. स्लाइड मूव्ह झालेली असेल, कुणीतरी मला सांगा, की 8वी स्लाइड चालू आहे, चारा पिकातील पौष्टिक घटक. मित्रांनो, जर इन जनरल आपण बघितलं तर चारा पिकामध्ये पौष्टिक घटक असतात. तर पानांमध्ये आपल्याला काय मिळतं? मित्रांनो, आपल्याला पानांमध्ये प्रोटीन्स मिळतात, व्हिटॅमिन्स मिळतात आणि क्षार मिळतात, म्हणजे मिनरल्स मिळतात. पानांमध्ये प्रोटीन मिळतं, व्हिटॅमिन मिळते आणि मिनरल्स मिळतात. ओके. स्लाइड मूव्ह होते. थँक्यू. त्यानंतर मित्रांनो, खोड जे आहे, खोडामध्ये तंतुमय पदार्थ आणि शर्करा मिळतात. जसं मी म्हणलं, की आपल्याला कडवळाच्या दाटाचा, त्याच्या खोडाचा जर रस काढून दिला, तर तो आपण पिऊ शकतो, इतकं गोड मिळतं. तर तंतुमय पदार्थ मिळतात, शर्करा मिळते खोडामध्ये. कणीस जे आहे, मी मागे पण सांगितलं, की कणसामध्ये आपल्याला पिष्टमय पदार्थ किंवा स्टार्च मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला तिथे आपल्याला प्रोटीन सुद्धा मिळत आहे. आणि मित्रांनो, मुळं जे आहेत, मुळं जे आपण ऍक्च्युली कंदमुळं म्हणूया, त्याच्यातून आपल्याला स्टार्च मिळतं. बटाटा असेल, बीट असेल, तर तिथे आपल्याला खूप सारे डायजेस्टिबल स्टार्च मटेरियल मिळू शकेल. त्यानंतर मित्रांनो, आता हे सगळं झालं, पण मग इतके दिवस आपण चारा तर देत होतो. मग चारा देऊन सुद्धा आपल्या जनावरांना खूप सारा चारा देत होतो. भरपूर चारा जनावरांना खाऊ घालतो, हिरवा घालतो, वाळा घालतो.
लसूण घास घालतो, मेथी घास घालतो, बरशीम घालतो, मका घालतो, कडवळ घालतो, तरीही आपल्या जनावराला आपल्याला वरून पशुखाद्य द्यावं लागत होतं. मग काय होत होतं नेमकी? तर चारा आपण एकतर योग्य प्रमाणात देत नव्हतो. मित्रांनो, आपण बघितलं की जर एक 10-15 वर्षापूर्वीची नगर किंवा पुणे जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली, तर अक्षरशः जनावरं दिवसभरामध्ये 20-20 किलो, एक जनावर 15 ते 20 किलो हिरवा मेथी घास किंवा लसूण घास किंवा बरशीम खात होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण त्याला लिग्युम्स देत होतो. तिथे अनेक वेळेस सिरियल म्हणजे मका, कडवळ याचा अभाव होता. आपण भरपूर द्विदल चारा जो आहे, लसूण घास, मेथी घासासारखा, तो खरंच खूप चांगला आहे. पण तो अतिप्रमाणात चांगला आहे का? मित्रांनो, एक इंग्लिशमधली म्हण आहे, एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉइझन. म्हणजे मित्रांनो, जर मीठ आपल्याला गरजेचं आहे, पण गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्लं, साखर गरजेची आहे, पण ती गरजेपेक्षा जास्त खाल्ली, तर त्याचं पॉइझन आहे. त्याच पद्धतीने हा जो चारा होता आपल्याकडं, मेथी घास, बरशीम, हा सुद्धा गरजेपेक्षा जास्त वापरल्याने अनेक प्रकारचे त्रास जनावरांना झाले. तर मित्रांनो, त्यामध्ये काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या आपल्याला, की त्यामध्ये कवळा घातला तर त्यात फायटोइस्ट्रोजन होते, ते माजावर येण्याचं प्रमाण कमी जादा करत होतं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे आणि त्यावेळेस जर आपण फॉस्फरस सप्लिमेंट केलं नाही, तर धड ते कॅल्शियम सुद्धा वापरलं जात नव्हतं, शरीरातलं फॉस्फरस कमी करत होतं. अशा पद्धतीने जनावरांना त्रास होत होता. त्यामुळे मित्रांनो, जे काही चारा वापरायचा आहे, तो सुद्धा योग्य पद्धतीने वापरायचा आहे. आणि जो काही चारा आता वापरणार आहोत, मित्रांनो, चारा वापरताना पुन्हा एकदा थोडक्यात आपण जाणून घेऊया, की हिरवा एकदल चारा जो आहे, मका, कडवळ जे वापरणार आहोत आपण, तर ते मित्रांनो एका मोठ्या जनावराला साधारण 15 ते 20 किलो, 25 किलोपर्यंत, एकदम मोठी गाय असेल, जास्त दूध देत असेल, तर 25 किलोपर्यंत आपल्याला हिरवा चारा 24 तासात द्यायचा आहे, एकदल हिरवा चारा. त्याचबरोबर मित्रांनो, द्विदल हिरवा चारा द्यायचा, तर तो किती द्यायचा आहे? तर मित्रांनो, तो फक्त दिवसभरात 7 ते 8 किलोच द्यायचा आहे. घास आपल्याकडे भरपूर निघतोय, आपल्याकडं मेथी घास भरपूर निघतोय, आपल्याकडे बरशीम भरपूर निघतोय, म्हणून तो खूप घालायचा नाही. तर आपल्याला तो प्रमाणात 7 ते 8 किलो, सकाळी 3-4 किलो, संध्याकाळी 3-4 किलोच द्यायचा आहे. मक्यासारखं, कडवळासारखा जो चारा आहे, तो सकाळी 10-12 किलो, 15 किलो, संध्याकाळी 10-12-15 किलो द्यायचा आहे. मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण चांगला क्वालिटीचा हिरवा चारा दिला, त्याचबरोबर सुका चारा, मित्रांनो, सुक्या चाऱ्याला आपण फक्त शेतात पडलेले जे काही पिकांची अवशेष ते न घालता चांगल्या पद्धतीचा सुका चारा बनवला, तो घातला, तर मग मित्रांनो आपल्याला नक्कीच पशुखाद्य कमी घालावं लागेल. आता जो काही चारा घालणार आहोत, तर तो मित्रांनो जास्त पौष्टिक असला पाहिजे. त्यातले जास्तीत जास्त पोषक घटक पचले पाहिजे. यासाठी काय करणार आहोत? तर मित्रांनो, पौष्टिक घटक जास्त असलेला चारा पिकवायचा. जास्त पौष्टिक घटक आहेत. तर मग कसं करायचं? की काही ठराविक व्हरायटी बनवल्यात मक्याच्या, कडवळाच्या, की ज्यामध्ये वॉटर सोल्युबल कार्बोहायड्रेट म्हणजे जो रस आहे तो गोड आहे. त्यामध्ये साखर आहे. पाण्यात विरघळणारे शर्करा आहेत. ह्या ऑलरेडी त्या वाहनातच जास्त आहे. अशा प्रकारचे वाहन तयार करायचे. मित्रांनो, ते तयार होत आहेत. फक्त ॲडव्हान्टेज नाही, बाकी खूप साऱ्या कंपन्या सुद्धा हळू येतील. खूप साऱ्या प्रकारचे चारे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतील, ज्यामध्ये डायजेस्टिबल, वॉटर सोल्युबल शुगर जास्त असते. त्यानंतर मित्रांनो, पचनीय तंतुमय पदार्थ जास्त असलेला चारा, लो लिग्निन असलेला, ब्राऊन मिड रिब म्हणतो आपण. मित्रांनो, ज्या चाऱ्याची पानाची मधली शीर ही तपकिरी रंगाची असते, ब्राऊन कलरची असते, अशा प्रकारचे चारे तयार केले गेले. आता तसे वाहन अवेलेबल आहेत, की ज्यामध्ये लिग्निनचं प्रमाण कमी असतं. म्हणजे जे डायजेस्टिबल फायबर आहे, सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे, त्याच्यावरून जे कोटिंग असतं लिग्निनचं, जे त्याला पचू देत नाही, ते लिग्निनच कमी असलेले चारा प्रकार आता आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो. ते आपण वापरले पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, जास्त प्रोटीन असलेला चारा, जास्त प्रोटीन असलेला चारा वापरला पाहिजे. रायग्रास आहे, एकदलमध्ये म्हणजे गवताचा प्रकार आहे. बरशीम, मेथी घास आहे मित्रांनो. परंतु हे आपण जास्त प्रोटीन असलेला चारा आहे, तो प्रमाणात वापरला पाहिजे. तो वाळवून वापरला पाहिजे. कारण जर आपण हिरवा दिला, जास्त पाणी असलेला दिला, ताजा दिला, कोवळा दिला, तर जनावरांचं पचन बिघडतं. त्यांच्या पोटात बुडबुडे तयार होऊन त्यांना फ्रॉदी ब्लोट म्हणतो आपण, त्याचं पोट फुगण्याचा प्रकार घडतो.
ते होऊ नये. तर वाळवून त्याचा वासरांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम प्रकारे वापर होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, जास्त क्षार घटक असलेले, जीवनसत्व असलेले चारे वापरायचे मित्रांनो. आता जास्त क्षार घटक आणि जीवनसत्व असलेले चारे कसे उपलब्ध करायचे, कसे निर्माण करायचे? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस कमी आहे, आपल्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम कमी आहे. तर फॉस्फरस, मॅग्नेशियम असलेले खतं आपण जमिनीला घातले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर आपण शेणखत आपण वापरलं पाहिजे, चारा जिथं पिकवायचा त्या जमिनीसाठी. जेणेकरून आपल्या पिकामध्येच हे सगळे घटक ऑटोमॅटिक येतील, जमिनीतून उचलल्या जातील. आणि व्हिटॅमिन्स मित्रांनो, तर द्विदल चाऱ्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात भेटेल. व सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी भेटेल, जे उन्हात वाळलेलं आहे. आणि हिरवा एकदल चारा आहे, मका आहे, कडवळ आहे, यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात भेटेल. तर अशा पद्धतीने व्हिटॅमिन सुद्धा आपल्याला बाहेरून सप्लिमेंट करावं लागणार नाही, याची काळजी आपण चारा पिकातून घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्याला पशुखाद्य असेल, सप्लिमेंट असेल, याच्यावरचा खर्च कमी होईल. मित्रांनो, आज व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम खूप महागातले घटक आहेत. व्हिटॅमिन ई असलेलं जर एखादं टॉनिक द्यायचं म्हणलं तर मित्रांनो, रोजचा किमान ₹15 खर्च आहे. पण जर आपल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये द्विदल चाऱ्याचा वापर करत असू, तर नक्कीच आपल्याला ते द्यायची गरज नाही. परंतु ते प्रमाणात दिलं पाहिजे मित्रांनो. विषारी घटक कमी असले पाहिजे. आपण बघतो चाऱ्यामध्ये ऑक्झॅलेट जादा होतंय. म्हणजे आपण जर बघितलं नेपियर सारखे जे चारे आहेत, त्यात ऑक्झॅलेट आहे. एससीएन म्हणजे आपलं जे कडवळ आहे, त्याला वर कणीस आल्याशिवाय आपण घालू शकत नाही. कारण तोपर्यंत त्या कडवळामध्ये एससीएन पॉइझनिंग असतं. त्यामध्ये नायट्रेट नसावेत, त्यात फायटोइस्ट्रोजन सारखे घटक नसावेत. अशा चारा पिकांची आपण निवड केली पाहिजे, लागवड केली पाहिजे आणि वापरले पाहिजे मित्रांनो. ही आधुनिकता आपल्याला चारा पिकामध्ये आणली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, 10वी स्लाईड दाखवते मी. सगळ्यांनाही दिसत असेल कदाचित. चारा पिकातील आधुनिकता 2 नंबरची. तर मित्रांनो, जो काही चारा लावू, मित्रांनो आपली सगळ्यात मोठी अडचण काय? की वारंवार चारा पिकं लावणे, यात सुद्धा आपलं खूप मोठं नुकसान होतं. आपल्याला खूप खर्च करावा लागतोय. तर अधिक चारा कापण्या होणारे जे काही पिकं आहेत, तर न्यूट्रिफीड सारखं पीक आहे. अ, कडवळ आहेत, मेगास्वीट असेल, शुगर फ्रेज असेल किंवा इतर कुठलेही कडवळ जर घेतलं मित्रांनो आपण, तर त्याच्या 2-2, 3-3 कापण्या होत आहेत. न्यूट्रिफीडच्या काही पशुपालक सांगतायत, जरी कंपनी 3च म्हणत असेल किंवा बाजरा नंबर 1 आहे, म्हणजे हायब्रिड बाजराचे प्रकार आहेत. ज्या 2 किंवा 3 कापण्या सांगितल्या जातात. मित्रांनो, अनेक ठिकाणी 5-5, 6-6 कापण्या सुद्धा घेतलेल्या आहे पशुपालकांनी. अशा प्रकारे चारा लावणं गरजेचं झालेलं आहे आज. कारण वारंवार लागवड करणे, वारंवार तिथे मशागत करणे, याच्यात वेळ जातो आणि नवीन चारा लावलेला तो उगवून येण्यासाठी जो काही वेळ लागतो, तो दुबार कापणीमध्ये लागत नाही. त्याच्यामुळे दुसरी कापणी, तिसरी कापणी कमी दिवसामध्ये जवळ-जवळ 10 ते 15 दिवस कमी लागतात. इतक्या फास्ट येतात. अधिक कापण्या मिळतात, अधिक उत्पादन मिळतं. अधिक उत्पादन देणारे चारा पिकं सुद्धा आपण वापरले पाहिजे. मित्रांनो, आफ्रिकन टॉल सारखी व्हरायटी आहे. 12-13 फूट उंच वाढणार आहे. तिला कणीस एकदम चांगलं येणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यातून आपल्याला डायजेस्टिबल फायबर भेटत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपल्याला मुरघास करायचा असेल, तर मग आपल्याकडे ॲडव्हान्टाचे काही प्रकार आहेत. त्यानंतर मॅक्झिम म्हणून जी कंपनी आहे, त्यांच्याकडे काही चारा प्रकार आहेत. हे खास आपल्याला मुरघासाठी बनवलेले, ते आपण वापरू शकतो. जलद वाढ झाली पाहिजे. मित्रांनो, बरशिमसारखं वाढणारं पीक म्हणजे जवळ-जवळ 2-2.5 फूट वाढते. अ, एक 5-10 मिनिटं जर आपण बरशिम कापला, तर आपल्याला ते सहज म्हणजे एक ओझंभर आपण बरशिम कापू शकतो. अशी वाढ पण झाली पाहिजे. कीड प्रतिबंधक पाहिजे. मित्रांनो, कडवळांवर खास करून मक्यावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात कीड येते. पशुपालक त्रासलेले असतात. तर यामध्ये जर आपण बघितलं न्यूट्रिफीड, बाजरीचा प्रकार आहे. अतिशय मस्त. त्याला कुठल्याही प्रकारची फवारण्याची गरज नाही. त्याच्यावर कुठली कीड सुद्धा येत नाही. रायग्रास आहे, त्याच्यावर सुद्धा होत नाही. आता कमी पाणी आहे, जास्त पाणी आहे. या दोन्ही ठिकाणी सुदान सरगम ग्रास म्हणून जे कडवळ येतं, एस-एस-जी, हे दोन्ही ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. खूप पाऊस पडतो तरी वापरा, कमी पाऊस पडतो तरी वापरा. अशा प्रकारचं हे कडवळ जे आहे, त्याच्या मल्टीकट तर आहेच, परंतु त्याची काडी थोडीशी बारीक असते. ते कुठल्याही याच्यात तग धरून राहतं. अशा प्रकारचं कडवळ आपण वापरू शकतो. त्यानंतर मित्रांनो, उत्पादकता. अधिक कंस असलेले आपण बघतो स्वीट कॉर्न सारख्या ज्या व्हरायटी आहेत, जे आपण कंस खायला वापरतो, त्याला 2-2, 3-3, 4-4 कंस येतात. खंडमिश्र सारखा एक आहे, त्याला 2-3 कंस सहज येतात. एक कणीस जरी आपण काढून घेतलं तरी खाली 2 कंस राहतात आणि ते नंतर आपण जनावरांसाठी वापरू शकतो. अधिक पानं आहे, कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, खोडापेक्षा पानांमध्ये जे काही
डायजेस्टिबल फायबर आहे, खूप सारे प्रोटीन्स मिळणार आहेत, खूप सारे व्हिटॅमिन्स तिथून मिळणार आहेत. तर हे पानं जे आहेत ते ब्रॅकॅटिक प्रकारातले जे वाण येत आहेत. आता इथे तुम्ही दोन्ही फोटो बघताय की समोरासमोर पानं असल्यासारखं दिसतंय आणि खूप मोठ्या प्रमाणात उंचीच्या मानाने पानं भरपूर असतात. असे वाण सुद्धा आता बाजारात उपलब्ध आहेत, ते आपण वापरू शकतो. प्रति एकर अधिक अधिक उत्पादन देणारे जे चारा पिकं आहेत ते आपण काढू शकतो. मित्रांनो, आपली अडचण हीच होती की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चाराच उपलब्ध नसला, तर मग आपल्या पशुखाद्यावर डिपेंड राहावं लागत होतं. जर आपल्याकडे चारा कमी पडायला लागला, की आपण मग पशुखाद्य जास्त घालून जनावरांची तब्येत टिकवायचा प्रयत्न करत होतो. परंतु मित्रांनो, आपल्याला हे चित्र बदलावं लागणार आहे. माझ्याकडे खूप सारा चारा आहे, एवढं घालतोय मी आणि थोडंसं आता पिकअप द्यायचं आहे, थोडंसं दूध उत्पादन वाढवायचंय म्हणून मी पशुखाद्य देतोय. अशा मनस्थितीत आलो, अशा अवस्थेत आपण आलो, तर मग मित्रांनो आपल्याला दूध व्यवसाय परवडणार आहे. आपल्याकडे इतका क्वालिटी चारा असला पाहिजे, की आपल्याला पशुखाद्याची गरज कमीत कमी लागली पाहिजे. आपल्याला वरून व्हिटॅमिनचे सप्लिमेंटेशन कमी करावं लागले पाहिजे. जनावरांच्या पोटाचं जे काही मेकॅनिझम आहे फर्मेंटेशनचं, तर ते व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला सुका चारा, तो सुद्धा क्वालिटी सुका चारा त्याच्या आहारात असलाच पाहिजे. मित्रांनो, आपण अनेक वेळेस बघतो, खूप सारा हिरवा चारा असतो आणि हिरवा चारा बरोबर द्यायला वाळा चाराच नसतो. मित्रांनो, असं करून सुद्धा चालणार नाही. खूप क्वालिटी हिरवा चारा देतो ना, त्याबरोबर आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीचा सुका चारा सुद्धा देणं गरजेचं आहे. कारण फक्त हिरवा चारा जनावरांचं पचन बिघडवू शकतो. जनावरांच्या हगवणीचे प्रकार येऊ शकतात. जनावरांची रवंथ कमी होऊ शकतो. यासाठी मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, चारा साठवता पण आला पाहिजे. खूप सारं प्रोडक्शन घेतलं आणि एकाच वेळेस संपवू शकत नाही. आपल्याला तो साठवून ठेवता आला पाहिजे. मग अशा काही व्हरायटी पाहिजे, की ज्याचा चांगला मुरघास तयार करून ठेवू शकतो. अशा काही व्हरायटी पाहिजे, की त्या रोज कापून खाऊ घालू शकलो पाहिजे आपण. की त्याचा जो विंडो पिरियड आहे, की ते पोटरीत आलं, तर ते वाळून जाण्यापर्यंत किंवा खाऊ घालण्याच्या परिस्थितीत राहण्याचा जो विंडो पिरियड आहे, तो लांब असला पाहिजे. तर अशा प्रकारचे हिरव्या चाऱ्यासाठीचे काही वाण आहेत, जे लवकर कापायला चालू केले तरी काही हरकत नाही. जसं आफ्रिकन पल्साचा वाण आहे. मुरघाससाठी आपण ॲडव्हान्टाचे 2-3 ॲडव्हान्टा 756 असेल, पॅक 740 असेल, हे आपण वापरू शकतो. सुका चारा बनवायचा आहे मित्रांनो. रायग्रास आहे, बर्शिम आहे, दशरथ आहे, गहू आहे, सातू आहे. त्याच्यापासून आपण मस्त सुका चारा बनवू शकतो. आणि काही पिकं जी आहेत, त्याच्यापासून आपल्याला धान्य किंवा त्याच्या दाण्याचं उत्पादन घेता आलं पाहिजे. तर असे सुद्धा काही चारा पिकं आपण लावले पाहिजे. असे काही मकाच्या व्हरायटी पाहिजे, की आपण धान्य त्याचे दाणे बनवू शकलो. असे काही आपण सोयाबीनच्या व्हरायटी निवडल्या पाहिजे, की त्याच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात दाणे मिळाले पाहिजे. ते आपण नंतर भरड्यासाठी किंवा पशुखाद्य बनवण्यासाठी वापरू शकलो पाहिजे. तर मित्रांनो, हे आपलं आजचं प्रेझेंटेशन होतं. मध्ये थोडासा प्रेझेंटेशनचे आपले पहिले 3-4 स्लाईड तुम्हाला योग्य पद्धतीने आपण दाखवू शकलो नाही. परंतु तरी याच्याबद्दल मला काय सांगायचं होतं ह्या सगळ्या प्रेझेंटेशनमधून, की कुठलाही चारा खाऊ घातला तर त्याच्यापासून आपल्या जनावराला वॉटर म्हणजे पाणी, फॅट, कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ किंवा शर्करा आणि मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हेच घटक मिळतात. पशुखाद्य द्या, सुका चारा द्या, हिरवा चारा द्या किंवा सप्लिमेंट द्या. तर मग हेच द्यायचं तर आपल्या शेतात तयार होणारा, सहज उपलब्ध असलेला, आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेऊ शकतो असे वाण आता उपलब्ध झालेले आहेत. मित्रांनो, हे पहिल्या स्लाईडमधला हा फोटो बघा. जर असे 13-13 फूट उंच वाढणारं जर मेगास्वीट असेल, शुगर ग्रेज असेल, आपल्याकडे न्यूट्रीफिड सुद्धा 12-12 फूट वाढतंय. इतक्या चांगल्या क्वालिटीचे जर चारा उपलब्ध होत असेल, तर नक्कीच आपल्याला पशुखाद्य कमी वापरावं लागणार आहे. तर हेच मला समजून सांगायचं होतं, की हिरवा पौष्टिक चारा लागवड जर आपण केली, तर आपलं दूध उत्पादन टिकवून ठेवणे, दूध उत्पादन वाढवणे सहज शक्य आहे. तर मित्रांनो, आपले जर काही प्रश्न असतील, चॅट बॉक्समध्ये विचारा किंवा Facebookला विचारा. आपण त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न. आय कॅन सी द क्वेश्चन देवानंद गिरडेजी. लिग्निन कमी असलेले वाण जे आहेत ते BMR म्हणून येतात, ब्राऊन मिड रिपचे. तर BMR रॉकेट सारखा एक ॲडव्हान्टाचा प्रॉडक्ट आहे. महाराष्ट्रामध्ये BMRचे वाण येत आहेत. मित्रांनो, अजून पूर्ण क्षमतेने आपल्याकडे त्याचं मार्केटिंग सुरू झालेलं नाही किंवा उपलब्ध नाहीत. परंतु आपण जर आपल्या भागात त्या कंपनीच्या लोकांशी जर कॉन्टॅक्ट केला, तर नक्कीच ते आपल्याला हे BMR
ब्राऊन मिड रिब BMR असलेले वाण उपलब्ध करून देऊ शकतात? ये सर अजय पाटिल जी का क्वेश्चन है. या मुरघासमुळे दूध पिवळसर येते, त्यावर काय उपाय? तर मित्रांनो, मुरघासमुळे पिवळसर येत नसेल, मुरघासमध्ये जर मका वापरत असू आपण आणि मक्याचा जर जो धान्याचा वाण आहे पिवळा असणारा, तर मित्रांनो मक्यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतं. व्हिटॅमिन एचा जो प्रिकर्सर आहे बीटा कॅरोटीन, तो पिवळ्या रंगाचा असतो आणि ते जर आपण मोठ्या प्रमाणात दिलं तर मग मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या दुधाचा रंग पिवळा येतो. हे म्हशींमध्ये बीटा कॅरोटीन दुधामध्ये येत नाही, त्याच्यामुळे त्यांचं दूध पूर्ण पांढऱ्या रंगाचं असतं. परंतु गाईमध्ये व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीनच्या स्वरूपात दुधामध्ये येतं, त्यामुळे त्याचा पिवळा रंग असतो. मित्रांनो, आपण पोल्ट्रीमध्ये सुद्धा बघतो जिथे मोठ्या प्रमाणावर जर मक्याचं बारडा वापरला जातो तर तिथे अंड्याचं कवच जे आहे ते पिवळसर रंगाचं येतं किंवा त्यातला आतला जो बलक आहे तो मोठ्या प्रमाणावर पिवळा असतो. पण जिथे जर मक्याच्या बारड्याऐवजी जर इतर कुठलं धान्य वापरलं तर तो आतला पिवळा जो बलक आहे त्याचा रंग तितका पिवळा नसतो, थोडा कमी प्रमाणात असतो. तर त्याच पद्धतीने कदाचित आपल्या इथे सुद्धा होत असावं. दुसरे काही प्रश्न असतील तर आपण मला डायरेक्ट याच्यावर सुद्धा पाठवू शकता माझ्या व्हॉट्सअपवर. आणखी आपण एक 5 मिनिटं फक्त प्रश्न घेणार, खूप वेळ झालेला आहे. रायग्रासच्या किती कापण्या होतात विचारलंय चेतन धमालेजींनी. तर चेतनजी, रायग्रास आपण हिवाळ्यामध्ये करतो, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. ऑक्टोबर एंडिंगला आपण त्याची पेरणी करू शकतो आणि त्यानंतर त्याची पहिली कापणी यायला थोडे जास्त दिवस लागतात, 45 दिवसापर्यंत. नंतर आपण दर 30-35 दिवसांनी कापणी करू शकतो. ही पुन्हा परत आपण एप्रिल एंडपर्यंत म्हणजे कडक ऊन पडेपर्यंत आपण त्याच्या कापण्या करू शकतो. तर रायग्रासबद्दल हे आहे. आपण रायग्रासबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर आपल्या गोपाल मित्र यूट्यूब चॅनलला त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे, तो आपण बघू शकताय. तर यापुढचे जे काही वेबिनार आपण घेणार आहोत तर त्यासाठी आपण काय करूया की जे काही चारा पीक आहे प्रत्येक चारा पीक घेऊया, त्यामध्ये कुठले चांगले घटक आहेत, कुठल्या चांगल्या क्वालिटी आहेत, त्या कधी लावायचे, त्याचं नियोजन कसं करायचं, या पद्धतीने आपण त्याबद्दल बोलूया, म्हणजे आपले सगळेच हे होईल. ओके, अजून कोणाचे प्रश्न आहेत? और कोई तो प्रश्न नहीं है. Okay. So, if Santosh sir is not there, So I will sir, conclude. thank you for giving this lecture. I am sorry I am Okay. talking in English but not in Marathi. I am sorry to everyone. But सर ने बहुत मेहनत करके पीपीटी बनाया हमारे लिए एंड इतना अच्छा लेक्चर दिया. सर के साथ हम लोगों ने काम किया है, हमने देखे कि सर कितना फील्ड में गायों के लिए मेहनत करते हैं, फार्मर्स के अपलिफ्टमेंट के लिए मेहनत करते हैं. तो ऐसे एक वेबिनार देने के लिए सर को हमारे तरफ से बहुत सारा शुभेच्छा और धन्यवाद सर. और Okay. थैंक यू सर फॉर दिस वेबिनार एंड ऑल्सो वी आर वेटिंग फॉर योर नेक्स्ट वेबिनार. Yes. मैं आपकी तरफ से मैं सभी पशुपालकों को बताना चाहता हूँ, अगला सेमिनार हम हर एक जो क्रॉप रहेगा उसके बारे में बातचीत करेंगे, एक एक क्रॉप लेके इन डिटेल में. तो जैसे हमारा ये शेड्यूल होता है हम आप पशुपालकों को बता देंगे. चलो. Yes sir. Okay. Thank you everyone for joining and stay tuned to the Geo Gausamridhi social media channel to know when this webinar will happen in upcoming weeks. Thank you everyone. Have a great good night. Okay. Good night. Thank you sir. Thank you Gajanan.